नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पटकन होणारी अशी माठाची भाजी करणार आहोत। अमरंत किंवा राजगिराची भाजी करणार आहोत आपण। इथे हिरवा माठ आहे आणि ही भाजी भात, चपाती, भाकरी ह्याच्याबरोबर छान लागते। तर इथे आपण एका कढईमध्ये लोखंडी कढई घेतली आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल तापवलं आहे। त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि थोडा हिंग घातलेला आहे। पालेभाजीला थोडा हिंग जास्त छान लागतं। तसंच इथे पाव चमचा उडदाची डाळ आणि पाव चमचा हरभरा डाळ घातलेली आहे आणि 1-2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत। 1 पाव कप कांदा बारीक चिरलेला तोही घातला आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। कांद्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत, म्हणजे 1-2 मिनटं लागतात ह्याला, तर तोपर्यंत आपण जरा परतून घेणार आहोत। आणि ह्याच्यावर आता आपण हिरवा माठ जो आहे तो निवडून धुवून चिरून घेतलेला आहे बारीक, आणि हा चिरल्यावर जवळजवळ 2-2.5 कप आहे। आणि आपण हा जो कांदा परतून घेतला आहे त्याच्यामध्ये हा हिरवा माठ मिसळून घेतो आहे। त्याच्यावर मी आता इथे 1 चमचाभर तिखट घालते आहे। मीठ आपण आत्ताच घालणार नाही आहे, थोडासा शिजल्यावर घालणार आहे। तर इथे झाकण ठेवून आपण हे शिजवून घेतलेलं आहे माठ 1-2-3 मिनटं। आणि आता तुम्ही बघू शकता की माठाची क्वांटिटी जी आहे ती कमी झालेली आहे। ह्याच्यासाठीच आपण मीठ नंतर घालतो की म्हणजे अंदाज व्यवस्थित यावा म्हणून। तर इथे आता 1 चमचा मी मीठ घालते आहे आणि 1 चमचा गूळही घालते आहे आणि त्याच्याबरोबरच 1 चमचा ओला नारळ खोवलेला आणि कोथिंबीर असं घालून हे सगळं मिळून मिक्स करून घेते आहे। हे सगळं मिसळून झालं की परत आपण ह्याला झाकून 1-2-3 मिनटं शिजवायचे। 2-3 मिनटामध्ये बघू शकता की आपली भाजी रेडी आहे, तयार आहे। आणि ही भाजी भात, चपाती, भाकरी, पराठा ह्याच्याबरोबर सर्व करू शकता। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।